मुंबईची फेमस पावभाजी बनवण्यासाठी काही फ्रेश भाज्या बारीक कट करून घेतल्या। आता मी कुकरमध्ये थोडे पाणी टाकून 1 चमचा पावभाजी मसाला आणि बटर टाकून घेतले। आता एक खास पावभाजी मसाला बनवायचा आहे, यासाठी काही खडे मसाले पॅनमध्ये खमंग असे परतून घेतले। एक लाल चटणी बनवली, त्यासाठी 6 ते 7 लाल मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या। आता गॅसवर ठेवली एक कढई, त्यामध्ये बटर, थोडेसे तेल, बारीक चिरलेला कांदा टाकून अद्रक लसूणची पेस्ट आणि लाल चटणी टाकून घेतली आणि मॅश केलेल्या भाज्या त्यात टाकून सर्व भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्याच्यावर आता टाकली बारीक चिरलेली कोथिंबीर। 10 मिनिटं वाफवून आपली पावभाजी तयार आहे। आता मुंबई स्टाईल पाव कसा तयार केला जातो यासाठी गॅसवर ठेवले आहे एक पॅन, त्याच्यामध्ये टाकून घेतले बटर आणि थोडे तेल, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा पावभाजी मसाला टाकून पाव कट करून पाव त्याच्यामध्ये फ्राय करून घेतले आणि मस्तपैकी आपली चमचमीत पावभाजी तयार।